नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर गायकवाड, साई विदिशा सीड्स, कात्रज, पुणे येथून. आता एका ठिकाणी आपण आलेलो आहोत जिथं आपण बियाणं दिलेलं आहे. हे माझे जवळचे मित्रच आहेत. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन होतं आणि दूध उत्पादनामधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चारा. तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त प्राईम चारा म्हणून या घासाकडे बघितलं जातं. या घासाचं नाव आहे सांगली मार्वेल घास. हा फक्त आणि फक्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येच काही ठिकाणी उपलब्ध आहे. काही जुने शेतकरी आहेत, त्यांनी हा अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवलेला आहे. बघू शकता किती जबरदस्त हा चारा आहे. माझी उंची आहे 5.5 फूट, जवळजवळ 6 फुटापर्यंत हा वाढलेला आहे. आणि विशेष म्हणजे ही पहिलीच कापणी आता इथं होतीये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागवडी संदर्भामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, कापणी संदर्भामध्ये सर्व माहिती देणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू बघा. तर मी सांगत होतो की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी पुणे, मुंबई किंवा बेंगलोर असू द्या, इथंपर्यंत जे दूध आणि दुधाचे पदार्थ जे सप्लाय होतात आणि त्याला जी चव आहे ती फक्त याच चाऱ्यामुळे आहे. हे कोणीही मना नाही करू शकत. चित्रेसारखा एवढा मोठा प्रोजेक्ट अजूनही सांगलीमध्येच आहे आणि तो सुद्धा जवळपास 50% जे आहे ते याच चाऱ्यावरती अवलंबून आहेत. चित्रे डेअरी जे शेतकऱ्याकडून दूध खरेदी करते त्या प्रत्येक शेतकऱ्याला हे अशा पद्धतीने चारा त्यांनी लावलेला आहे किंवा ते रेकमेंड सुद्धा करतात असं मी ऐकण्यात आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याने तो प्लांट काही शिफ्ट केलेला नाही आहे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी. ते अजूनही सांगलीवरून, किर्लोस्कर वाडीवरूनच दूध भरतात, तिथंच त्यांचं प्रोडक्शन होतं आणि सांगली जिल्ह्यामधूनच त्यांचं दूध कलेक्शन होतं माझ्या माहितीप्रमाणे. त्याचप्रमाणे गेली जवळपास आम्ही 9 ते 10 वर्ष झाला चाऱ्यामध्ये काम करत असताना हा चारा दुर्लक्षित होता. त्याच्यामुळे मग हा चारा आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून हा पूर्ण भारतभर याचे बेने सप्लाय करतो. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की याच्या काड्या लावल्या जातात. काड्या लावून याचं लागवड केली जाते. खूप जबरदस्त चारा, 20 ते 25% याच्यामध्ये प्रोटीन आहे. एकदा लागवड केल्यानंतर हा चारा 7 ते 8 वर्ष तुम्हाला सतत चारा उत्पादन देत असतो. प्रत्येक महिन्याला याची कापणी येते. मात्र पहिली कापणी आहे ती 60-65 दिवसाची आहे. आता हा प्लॉट लावून जवळजवळ 60 ते 65 दिवस झालेला आहे. कशा पद्धतीने लावलेला आहे मी तुम्हाला दाखवतो. जरा या बाजूला या, कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करतो की या बाजूला यावे. बघू शकता हा सरी पद्धतीने केलेला आहे. सऱ्यांमध्ये मोठमोठ्या ट्रॅक्टरने सऱ्या पाडून याच्यामध्ये सरी पद्धतीने लागवड केलेली आहे. याच्या ज्या कांड्या असतात एका ठिकाणी 5 ते 6 कांड्या लावल्या जातात. तर खाली इथं बघू शकता तुम्ही सरीच्या दोन्ही बाजूला, कॅमेरामॅनला विनंती करेन जरासं क्लोजअप यावं त्यांनी. सरीच्या दोन्ही बाजूला त्या कांड्या एक वितवित अंतरावरती अशा लावलेल्या आहेत. एका ठिकाणी 5 ते 6 कांड्या लावलेल्या आहेत. 2-3 डोळ्याची कांडी काढायची आणि 5 ते 6 कांड्यात लावायच्या आणि अशा पद्धतीने सरी पद्धतीने लावायच्या. वाफे पद्धतीने पण तुम्ही लावू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण सरी पद्धतीने लावल्यानंतर ना तुम्हाला याला पाणी वगैरे देण्याची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने करता येते. हा जबरदस्त चारा, तुम्ही जर गाई पालन, म्हशी पालन, शेपण करत असेल हा जबरदस्त चारा लावलाच पाहिजे. मी अजून याच्यामध्ये एक गोष्ट सांगू शकते की सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी हा चारा लावून जवळजवळ 50 ते 60% चारा हा मेन असतो त्याच्या दररोजच्या चाऱ्यामध्ये आणि बाकी इतर असतो मका वगैरे ह्या गोष्टी. जर शेळी पालन करत असाल, गाय म्हशी पालन करत असाल, हा जर तुम्ही चारा लावला, तुम्हाला चारा चालू केल्यानंतर ना, म्हणजे चारा घालायला चालू केल्यापासून तुम्हाला 8व्या ते 10व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट नक्की कळेल की दुधामध्ये 10 ते 15% वाढ तुम्हाला मिळाली आहे आणि कुठल्याही प्रकारचा फॅटमध्ये तुम्हाला लॉस झालेला नाही. परत एकदा मी तुम्हाला दाखवतो प्लॉट. जरा फिरून दाखवा कॅमेरामॅन, मी विनंती करतो थोडासा प्लॉट हा एकदम फिरून दाखवा. जबरदस्त प्लॉट आलेला आहे. जवळजवळ हा प्लॉट अर्ध्या एकराचा आहे आणि ह्या अर्ध्या एकरातून माझे जे आता कस्टमर आहेत त्याने शेळी पालन चालू केलेलं आहे. तर शेळी पालनामध्ये त्यांना हा चारा जवळजवळ 25 ते 30 शेळ्यांना हा चारा पुरणार आहे. त्याचबरोबर त्याने इतर चारे सुद्धा लावलेले आहेत, त्यांचे सुद्धा व्हिडिओ पुढे येणार आहेत. तर ते आवर्जून बघा आणि याच्या जर बेना तुम्हाला हवा असेल तर नक्की संपर्क करा. जो स्क्रीनवरती नंबर दिसतो त्या नंबरला संपर्क करा. याचे जे बंडल असतो, मोठा बंडल असतो, तो तुम्हाला ॲज अ बेना म्हणून सप्लाय करत असतो. तर थांबूया इथेच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.